आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 25 म्हणजे 25 नंबरचा इरा सोडवणार आहोत आपण. तर सेशनचा परिचय याच्यातून पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर ऑफिस स्किल्सवर जा. या ठिकाणी ऑफिस स्किल्स दिलेला आहे, तर ऑफिस स्किल्सवर जायचं आहे आणि यामध्ये एक्सरसाइज प्लॅनर क्रिएट करण्यावर जायचं आहे आणि याच्यामध्ये ऑरेंज कलर मध्ये जेवढे काही व्हिडिओ दिलेले असेल ते आपल्याला सोडून घ्यायचे आहे किंवा पाहून घ्यायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पहिलं नॉलेज चेक दिलेला आहे, तर नॉलेज चेकवर जा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट बटनावर क्लिक करा. तर बघा याच्यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, करन्सी बदलण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय शोधाल म्हणत आहे. तर करन्सी बदलण्यासाठी बघा आपल्याला अकाउंटिंग नंबर फॉर्मॅटवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट अंतर्गत डॉलरचे चिन्ह INR मध्ये बदलण्यासाठी तुम्हाला कोणती करन्सी प्रकार निवडावा लागेल म्हणत आहे. तर इंडियन रुपीज आहे 2 नंबरचा ऑप्शन. MS एक्सेल व्यतिरिक्त तुम्ही डॅशबोर्डवर सुद्धा एक्सरसाइज प्लॅनर तयार करू शकता म्हणत आहे. तर एक्सरसाइज प्लॅनर आपण डिझाईनविझार्ड.com वर सुद्धा करू शकतो. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एक्सरसाइज प्लॅनर तयार करण्याकरता उपयोगी पडेल अशी टेम्पलेट पुढीलपैकी कोणती इमेज दर्शवते म्हणत आहेत. बघा इथं नाव दिलेलं आहे. तर बघा फिटनेस प्लॅन, तर याचं उत्तर ऑप्शन 4 असणार आहे. एक्सेलच्या एका विशिष्ट सेलमध्ये तुम्हाला फॉर्म्युल्याची एरर मिळत आहे, ती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे म्हणत आहे. तर त्यासाठी बघा संबंधित सेलमध्ये केवळ संख्यात्मक व्हॅल्यूज एंटर करणे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक पहिलं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं सुद्धा नॉलेज चेक पाहायचं आहे. याच्या अगोदर आपण स्कोर्स पाहून घेऊया. पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर यामध्ये दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे या ठिकाणी. तर दुसऱ्या नॉलेज चेकवर जा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. याच्यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, काही वेळा ग्रोसरी लिस्ट टेम्पलेटमध्ये जर संबंधित सेल्स मध्ये तपशील भरला तर एकूण रक्कम आपोआपच आपल्याला तुम्हाला आढळेल. एकूण रकमेच्या सेलमध्ये घातल्यामुळे हे घडते म्हणत आहे. तर काय घातल्यामुळे घडते बघा, तर फॉर्म्युला टाकल्यामुळे ते घडते. तर त्याचं उत्तर फॉर्म्युला आहे. अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट खाली डॉलरचे चिन्ह भारतीय रुपयाच्या चिन्हात बदलण्यासाठी कोणता पर्याय निवडणे तुम्हाला गरजेचे असणे आहे म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला मोर अकाउंटिंग फॉर्मॅटवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं दुसरं नॉलेज चेक झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचा आहे. तर याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत सिम्युलेशनचे. तर पहिला प्रश्न इथून चालू करा. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये सर्च बार आयटम लिस्ट टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे. तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये आपल्याला सर्च बार मध्ये जाऊन आयटम लिस्ट नावाचा टेम्पलेट घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये क्लिक करा आणि त्यातनी आपल्याला आयटम टाईप किंवा ग्रोसरी लिस्ट सुद्धा घेतलं तरी चालेल. त्याच्यावर क्लिक करा अशा प्रकारे 2 नंबरच्या ऑप्शन्सवर आणि ते क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आलेला आहे लिस्ट. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न लावायचा इथून. एक्सेल शीट मधील रोज आणि कॉलम्स तुमच्या गरजेनुसार जोडले किंवा हटवले जाऊ शकतात. तर दिलेल्या टेम्पलेट मधील निवडलेल्या रोज हटवा म्हणत आहे. रो हटवण्यासाठी डिलीटच्या ऑप्शन्सवर जा आणि डिलीट शीट रो वर इथे क्लिक करायचे आहे अशा प्रकारे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून. सुरुवाती आणि नियमितपणे सेव्ह करण्यासाठी आपलं काम सुरक्षित राहू शकते. आपल्याला लक्षात घेतायचे आहे की आपल्या कुठल्या शीटला सेव्ह करत आहात, जेथे आपण नंतर ते सोडू शकता. म्हणजे आता डेस्कटॉपवर हे एक्सरसाइज प्लॅनर म्हणून सेव्ह करा म्हणत आहेत. तर सेव्ह करण्यासाठी फाईल मध्ये जा, सेव्ह ॲज वर जायचं आहे, डेस्कटॉप निवडायचं आहे आणि त्यातून एक्सेल वर जाऊन इथे नाव द्या जे द्यायचं असेल ते. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करावं लागेल आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. शेवटचा प्रश्न, फॉर्मॅट पेंटर आपल्याला जलद सारखे फॉर्मॅटिंग उदाहरणार्थ रंग, फॉन्ट स्टाईल आणि आकार किंवा बॉर्डर स्टाईल अनेक टेक्स्ट किंवा ग्राफिक्स मध्ये लागू करण्याची सुविधा देतो. आता वॉर्मअप टेबलची फॉर्मॅट कॉपी करा आणि फॉर्मॅट पेंटरवरून स्ट्रेंथच्या टेबलमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. तर काय काय सांगितलेलं आहे बघा. तर फॉर्मॅट कॉपी करा म्हणत आहे. तर इथून फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करा. कशाला द्यायचा आहे,
स्ट्रेंथच्या टेबलला पेस्ट करा म्हणत आहे. तर स्ट्रेंथच्या टेबलवर जाऊन इथे क्लिक करा. अशा प्रकारे बघा त्याची फॉर्मॅट पेंटर झालेला आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. यस बटनावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे प्रश्न सोडवणं झालेलं आहे आणि स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. अशा प्रकारे सिम्युलेशन सोडवायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ लर्निंग वर क्लिक करा आणि इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे. तर इथून स्टार्ट करा. तर पहिला प्रश्न बघा, MS एक्सेल मध्ये ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट उघडण्यासाठी स्टेपचा योग्य सेट ओळखा म्हणत आहे. तर यासाठी बघा काय करायचं आहे. तर याचं उत्तर पहिलेच आहे. याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. बघा इथं करेक्टली आलेला आहे, म्हणजे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन वर क्लिक करा. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती इमेज आपण आपली स्वतःची खरेदी लिस्ट तयार करण्यासाठी वापरत असलेल्या ग्रोसरी लिस्टचे टेम्पलेट प्रदर्शित करते ते ओळखा म्हटलेला आहे. तर ग्रोसरी लिस्ट कोणती आहे बघा, तर पहिल्याच नंबरची आहे ग्रोसरी लिस्ट. बघा या ठिकाणी दिलेला आहे. तर पहिल्याच ऑप्शन्सला क्लिक करा आणि नंतर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. बरोबर आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन वर क्लिक करा. तुमच्या मित्राला हे जाणून घ्यायचे आहे की MS एक्सेल मध्ये डॉलरचे चिन्ह म्हणजेच भारतीय चलनात बदलण्यासाठी त्याने कोणते चिन्ह वापरावे लागेल म्हणत आहे. तर याचं उत्तर पहिलंच आहे, रुपीजचं चिन्ह आहे ते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. MS एक्सेल मध्ये करन्सी बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता पर्याय वापराल म्हणत आहे. तर करन्सी चेंज करण्यासाठी आपण अकाउंटिंग नंबर फॉर्मॅटवर जावं लागेल. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. करेक्ट आलेला आहे. नेक्स्ट करा. MS एक्सेलच्या सेलमधील टेक्स्ट इम्बोल्डन करण्यासाठी कोणता पर्याय वापरावा लागेल म्हणत आहे. तर इम्बोल्डन करण्यासाठी याच्यातनी बोल्डचा पर्याय वापरला जातो. ऑप्शन 4 आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एंड एक्झामिनेशन वर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि ते आपण स्कोर्स पाहू शकतो. पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्याला क्लोज करा. त्यानंतर आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचा. तर इथून क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे गाइडेड डू इट युअर सेल्फचे. तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे. फाईल टॅब सेव्ह चा वापर करून दिलेले एक्सेल शीट तुमच्या डेस्कटॉपवर एक्सरसाइज प्लॅनर नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲज वर जायचं आहे. डेस्कटॉप निवडा. डेस्कटॉप निवडल्यानंतर फाईल मध्ये आपल्याला नाव द्यायचं आहे. तर कोणतं नाव द्या, जे नाव द्यायचं आहे हे नाव मी कॉपी करून घेतलं. ते नाव फाईल नेम मध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर पेस्ट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचं आहे. इन्फो अँड शेड्यूल शीट मध्ये वॉर्मअप टेबल सिलेक्ट करा आणि होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून टेबल लेफ्टला अलाइन करा म्हणत आहे. तर आपल्याला कोणत्याला सांगितलेलं आहे त्याला निवडायचा. वॉर्मअप टेबलला सांगितलेलं आहे. वॉर्मअप टेबलला आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे टेबलला सिलेक्शन करून घ्या. आणि कोणती अलाइन करायची म्हणत आहे, लेफ्ट अलाइन. तर याच्यातून आपल्याला लेफ्ट अलाइन वर क्लिक करा या ठिकाणी अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. इन्फो अँड शेड्यूल शीट मध्ये क्लायंट इन्फॉर्मेशन टेबल सिलेक्ट करा आणि एडिटिंग ग्रुप क्लिअर ऑल ऑप्शनचा वापर करून सर्व डेटा क्लिअर करा म्हणत आहे. क्लायंट इन्फॉर्मेशनच्या डाटाला म्हणत आहे. तर क्लायंट इन्फॉर्मेशनच्या डाटाला पूर्ण जेवढा काही डाटा असेल ना तर सर्व डाटाला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सर्व सिलेक्शन करून घ्या. डेटा क्लिअर करण्यासाठी क्लिअरच्या ऑप्शन्स मध्ये जा आणि याच्यातून काय सांगितलेलं आहे, क्लिअर ऑल वर क्लिक करा म्हणतात. तर इथे क्लिअर ऑल वर क्लिक करा. सर्व डाटा क्लिअर झालेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन्फो अँड शेड्यूल शीट मध्ये सेल B6 सिलेक्ट करा. सेल फॉर्मॅट कॉपी करा आणि होम टॅब क्लिपबोर्ड ग्रुप फॉर्मॅट पेंटरचा वापर करून सेल C6 ला तो फॉर्मॅट अप्लाय करायचा आहे. तर B6 चा फॉर्मॅटिंग C6 ला द्यायचा आहे. तर B6 ला इथून सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथून फॉर्मॅट पेंटर घ्यायचा आहे. कशाला द्यायचा आहे, C6 ला. तर C6 वर जाऊन इथे क्लिक करा अशा प्रकारे.
फॉर्मॅट पेंटर अप्लाय झाला आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. इन्फो अँड शेड्यूल शीट मध्ये सेल B2 सिलेक्ट करा आणि त्यामध्ये नेम्स ऑफ क्लायंट टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर सेल्स इन्फो अँड शेड्यूल मध्ये जायचं आहे. त्यानंतर कॉलमचा बी घ्या आणि रोचा इकडून 2 घ्यायचा. तर B2 मध्ये सिलेक्शन करा आणि त्यामध्ये बघा आपल्याला नेम्स ऑफ क्लायंट नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेले शीट तुमच्या डेस्कटॉपवर ग्रोसरी लिस्ट नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जायचं आहे. सेव्ह ॲज वर जा. डेस्कटॉप निवडायचं आहे. डेस्कटॉप निवडलं त्यानंतर आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे ते नाव इथून मी कॉपी करून घेतो Ctrl+C ना आणि ते नाव फाईल नेम मध्ये त्याला मी पेस्ट करतो किंवा तुम्ही डायरेक्ट टाईप केलं तरी चालेल. सेव्ह बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे बघा इथं नाव आलेलं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचं आपल्याला. दिलेल्या शीटमध्ये ग्रोसरी लिस्ट टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणत आहे. तर ग्रोसरी लिस्ट टेक्स्टला आपण अशा प्रकारे सिलेक्शन करून घेतलं. त्यानंतर त्याला काय करा म्हणते बोल्ड आणि इटालिक करा म्हणत आहे. तर इथून त्याला बोल्ड करा. त्यानंतर इथे इटालिकचा ऑप्शन दिलेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF XPS ऑप्शनचा वापर करून एक्सेल टेम्पलेट PDF मध्ये एक्सपोर्ट करा. उघडलेल्या विंडो मध्ये तुमच्या आवडीची फाईल नेम एंटर करून पब्लिशला क्लिक करा म्हणत आहे. तर त्यासाठी फाईल टॅबवर जा. एक्सपोर्ट वर जायचं आहे. क्रिएट PDF वर जा. त्यामध्ये कोणतं एक नाव टाईप करून घ्यायचं आहे. तर याच्यात मी नाव टाईप करून घेतो. अशा प्रकारे नाव टाईप करून घेतलं. त्यानंतर पब्लिश बटनावर इथे क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे बघा त्या नावानं एक PDF तयार झालेला आहे. याला क्लोज करू आपण आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचे आपल्याला इथून. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीट मध्ये रो नंबर 4 सिलेक्ट करा म्हणत आहे आणि रो होम टॅब सेल्स ग्रुपचा वापर करून त्या डिलीट करा म्हणत आहे. तर रो नंबर 4 ला सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे रो नंबर 4 ला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. डिलीटच्या ऑप्शन्स वर जा आणि डिलीट शीट वर क्लिक करायचं आहे. शीट रो वर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये पेज लेआउट टॅब प्रिंट एरिया ऑप्शन सेट प्रिंट एरियाचा वापर करून प्रिंटची एरियाची सेटिंग करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला काय म्हणत आहे पेज लेआउट या टॅबवर जायचं आहे. त्यानंतर आपल्याला पेज प्रिंट एरियावर क्लिक करा. त्यानंतर सेट प्रिंट एरियावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करा किंवा सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं गाइडेड DOT वर सेल्फ सर्व प्रश्न सोडवणं झालेला आहे. त्यानंतर एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे आणि पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेला आहे. तर पूर्णपैकी पूर्ण मार्क अशा प्रकारे मिळालेले आहे. त्यानंतर बघा आपल्याला शेवटचं सेशन कॉम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न डेसिमल सिस्टीम मध्ये फक्त 2 अंकाचा समावेश असतो म्हणत आहे 0 आणि 1. तर याचं उत्तर चूक आहे. पर्सनल कॉम्प्युटर अक्षरे दर्शवण्यासाठी अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इन्चार्जचा वापर करतात म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. डॅश डॅश सिस्टीम मध्ये फक्त 2 अंकाचा समावेश असतो म्हणत आहे 0 आणि 1. तर ते कशात असते बघा तर बायनरी मध्ये असते. युनिकोड हा 16 बिट कोड आहे ज्याची रचना चायनीज आणि जपानी सारख्या आंतरराष्ट्रीय भाषांना सपोर्ट देण्यासाठी करण्यात आलेली आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा सेशन एंडचा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 25 सोडवायचं आहे.